नमस्कार, मी प्रतीक्षा ओनली मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। यात प्रामुख्याने दहशतवाद्यांनी पुरुषांवरती लक्ष केंद्रित केलं होतं। यात काही विवाहित पुरुषही होते, त्यामुळे अनेक जणींचे कुंकू पुसले गेले। यामुळे या हल्ल्यात जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पीओके मध्ये घुसून दहशतवाद्यांचे 9 स्थळ उद्ध्वस्त केले। यात 90हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिले आहे। यामुळे जगभरात सिंदूर म्हणजे नक्की काय यावर चर्चा होताना दिसत आहे। भारतात विवाहित महिला पतीच्या नावाने भांगांमध्ये विशिष्ट प्रकारचे कुंकू भरतात, ज्याला सिंदूर असं म्हटलं जातं। प्रामुख्याने भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूर हे विवाह, समर्पण आणि सौभाग्याचं प्रतीक असल्याचं मानलं जातं। सिंदुराचा थेट संबंध लक्ष्मी आणि दुर्गा देवी बरोबरच माता पार्वती सोबत जोडला जातो। महादेवाबरोबर विवाह झाल्यानंतर माता पार्वतीने पहिल्यांदाच आपल्या भांगांमध्ये कुंकू भरले होते। यामुळे सिंदूर हे विवाहित महिलेचे शक्तीचे, समृद्धीचे आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। सिंदूर लावल्याने महिलेमध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते, तसेच पती पत्नीचे नातेही दृढ होते, अशी यामागची धारणा आहे। प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये विवाहित महिला सिंदूर लावतात, तर महाराष्ट्रात कपाळावर कुंकू लावला जातो। सिंदूर लावण्यामागे फक्त धार्मिक कारणच नसून त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे। त्यानुसार सिंदूरमध्ये पारा, हळद आणि चुना असतो। यामुळे भांगेत सिंदूर लावल्यामुळे याचा परिणाम मस्तकावर होतो आणि यामुळेच मानसिक तणाव कमी होतो। सिंदूरचा उल्लेख रामायण कालापासून होत आहे। रामायणातील कथेनुसार एके दिवशी सीता सिंदूर लावत असताना हनुमानाने तिला विचारलं, यामागचं कारण काय? त्यावर प्रभू श्रीरामाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि विजयासाठी आपण सिंदूर लावत असल्याचं सीतेने हनुमानाला सांगितले। आणि यामुळे सिंदूर हे फक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरले जात नाहीत, तर प्राचीन कालापासून सिंदूर लावणे ही एक हिंदू धर्माची परंपरा असल्याचेही अधोरेखित होते। ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर ओनली मानिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा।